नमस्कार. राज्यामधल्या तमाम शेतकरी बांधवांना जे की अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेत आणि मदतीची प्रतीक्षा करत आहेत आणि त्यांना कुठलाच बातमी किंवा कुठले संकेत मिळत नाही आहेत, की त्यांच्या खात्यावरती मदत कधीपर्यंत जमा होणार आहे. आपण पाहतोय ई-के-वाय-सी करणं हे अट शिथिल करण्यात आली होती. तेव्हापासूनच गोंधळ हा निर्माण झालेला आहे. आणि नेमकं आता वी-के नंबर हातात आहे, विशिष्ट क्रमांक हातात आहे, यादीत तुमचं नाव आहे, तुमची बाधित क्षेत्र दिसतंय आणि मिळणारी रक्कम दिसतीये. परंतु त्या रकमेचं काय झालं? नेमका खात्यात आलेत का? आले असतील तर कोणत्या खात्यात आले आहेत? आणि जर आले नसतील तर कोणत्या कारणामुळे आले नसतील? याचा जो काही लेखाजोखा आहे आणि शेतकऱ्याला हे समजत नसल्यामुळे शेतकरी वारंवार सी-एस-सी केंद्र असेल किंवा तलाठी कार्यालय असेल भेट देतोय. परंतु एक छोटंसं अपडेट आहे, ज्यामध्ये की सरकारनंच एक वी-केचं जे काही डिझास्टर मॅनेजमेंट आहे, आपत्ती व्यवस्थापन, त्यांनी एक वेबसाईट निर्माण केलेली आहे, ज्यामध्ये की तुमचा वी-के नंबरवरनं तुम्ही तुमचं स्टेटसही पाहू शकता. आता यामध्ये कितपत तुम्हाला मदत होणार आहे, हे मी सांगू शकत नाही. परंतु हे एक मार्ग आहे, ज्या मार्गात जर ते तुम्ही तपासणी केल्यानंतर तुमचं स्टेटस हे समजू शकतं. तर आपण थोडक्यात पाहून घेऊया. 2 मिनिटात अवघ्या तुम्ही मोबाईलमध्येही करू शकता किंवा मी लॅपटॉपवरती करून दाखवतो, की कशाप्रकारे तुम्हाला तुमचं वी-के स्टेटसवरनं, वी-के नंबरवरनं स्टेटस तपासून घ्यायचं आहे. तुमचं पेमेंट जमा झालंय, पेंडिंग आहे, की जमा झालं तर कोणत्या खात्यावरती जमा झालंय. यासाठी तुम्हाला Googleवरती प्रथमतः मी तुम्हाला दाखवून देतो. Googleवरती जर तुम्ही आलात, तर यामध्ये वी-के स्टेटस असं टाकू शकता तुम्ही वी-के स्टेटस नावानं. तर यामध्ये वेबसाईट ओपन होईल. हे एम-एच डिझास्टर मॅनेजमेंट हे आपत्ती व्यवस्थापनाचं पहिली वेबसाईटची पहिली लिंक आहे. यामध्ये या अशा प्रकारची वेबसाईट ओपन होते. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं वी-के नंबर असणं गरजेचं आहे. तर वी-के नंबर्स काही गावचे माझ्याकडे आहेत. त्यामुळे मी एक रँडमली तुम्हाला वी-के नंबर्सवरनं स्टेटस बघून सांगतो. तर हे वी-के नंबर सबमिट केल्यानंतर आता पहा तुम्ही इथं तुमचं वी-के नंबर आला आहे, अकाउंट होल्डरचं नाव आलं आहे, खाते नंबरही देण्यात आलेला आहे. त्यानंतर डेट ऑफ डिस्बर्समेंट म्हणजे कोणत्या तारखेला तुमचं वितरण झालं आहे, बँकेचं नाव काय आहे आणि अमाउंट किती आहे. रिमार्कमध्ये पेमेंट सक्सेस आहे. तर अशा प्रकारे तुमचं जर अमाउंट आली असेल, तर ही अशा प्रकारचं स्टेटस दिसते. आणखी 2-3 ठिकाणचा आपण करण्याचा प्रयत्न करूया, की काय नेमकं दाखवतंय. आता हे दुसरे आहेत, त्यांचं पण परत एकदा पेमेंट सक्सेसफुल दाखवतंय. आता या ठिकाणी बँकेचे तपशील दिलेले नाही आहेत, पण पेमेंट सक्सेसफुल दाखवतंय. तर याचं कारण काय आहे, की हे डी-बी-टी मार्फत जे पेमेंट झालेले आहेत सक्सेसफुल, तर त्यांना डायरेक्ट आपल्या आधार लिंक खात्यावरतीच पेमेंट पोहोचलेलं आहे. तर तुम्हा सर्वांना करायचं काय, ज्यांचं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे, म्हणजे डी-बी-टी मार्फत पेमेंट झालेलं आहे, तर तुम्हाला तुमचं आधार लिंक खातं कोणतं आहे ते तपासा, ज्यावरती तुमचे पी-एम किसानचे पैसे येतील, नमो शेतकऱ्याचे पैसे येत असतात किंवा लाडक्या बहिणी असतील तर त्यांच्या लाडक्या बहिणीचे पैसे येतात. तर त्याच खात्यावरती तुमचे हे डी-बी-टी मार्फत पैसे आलेले असणार आहेत. त्यासोबतच आणखीन काही वेगळ्या प्रकारचं स्टेटस येऊ शकतं, जसं की आपण पाहूया यामध्ये आता के-वाय-सी पेंडिंग. आता हे काय आहे? म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांमध्ये हेच दिसतं के-वाय-सी पेंडिंग आणि मग त्यानंतर शेतकरी हा वी-के नंबर घेऊन सी-एस-सी केंद्रावरती जातोय. परंतु सी-एस-सी केंद्र चालकही हातबल आहेत, कारण ही के-वाय-सीची वेबसाईट बंद आहे. ही के-वाय-सी पेंडिंग आहे म्हणजे काय होतं, की जनरली तलाठी लेव्हलवरती तुमचं जे काही फार्मर आय-डी असणार आहे, तो पेंडिंग असणार आहे किंवा तुमचा फार्मर आय-डी बनलेला नसेल किंवा त्याच्यामध्ये काही अडचणी असतील. त्यामुळं ई-के-वाय-सी ही प्रणालीच बंद करण्यात आलेली आहे. ॲग्रीस्टॅगच्या जोरावरती जर का तुम्हाला पैसे मिळणार असतील, तर ॲग्रीस्टॅगमध्ये काहीतरी अडचणी असतील, त्यामुळं त्याची के-वाय-सी किंवा त्याचं प्रक्रिया पेमेंटमध्ये तुम्हाला अडचणी येते आहेत. तर 10 पैकी 8 जण, आता या यादीमध्ये तर 10 पैकी 7 ते 8 जणांचं पेमेंट सक्सेसफुल दाखवतं, एक दोघांचंच ई-के-वाय-सी पेंडिंग दाखवतं. तर तुम्ही तुमचं स्टेटस पहा. जर ई-के-वाय-सी पेंडिंग दाखवत असेल, तर तलाठी कार्यालयाला लवकरात लवकर संपर्क साधा आणि तलाठी जर म्हणत असेल, की सी-एस-सी केंद्रावरती जाऊन ई-के-वाय-सी करा, तर त्यांनाही तसं समजून द्या, की या ई-के-वाय-सीची प्रक्रिया बंद आहे, हे त्यांनाही ठाऊक आहे. परंतु फक्त आलेला चेंडू पुढच्या कडं ढकलायचा आहे. या कारणामुळं जे काही आहे ते तुम्हाला दिशाभूल करण्यात येते. आशा करतो की लवकरात लवकर तुम्हाला तुमचे पैसेही मिळतील आणि त्याच्याच संदर्भात काही अपडेट्स असतील तर मी वेळेतच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.